मित्रांनो, आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला संविधान म्हणजे राज्यघटना नव्हती। देशाचा कारभार भारतीयांच्या हाती आला होता, परंतु देशाचा कारभार चालवायचा म्हणजे त्यासाठी काही नियम कायदे आणि नियोजन आवश्यक असते। मित्रांनो, आपले एखादे छोटेसे कुटुंब चालवण्यासाठी सुद्धा कुटुंबात काही नियम आणि नियोजन असतेच, त्यानुसारच कुटुंब चालते। तर मग भारतासारख्या खंडप्राय देशाला तर ते अत्यंत आवश्यक होते। म्हणून 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान म्हणजेच राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेअंतर्गत मसुदा समिती स्थापन करण्यात आली। या मसुदा समितीने विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस रात्रंदिवस कठोर अभ्यास व मेहनत करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। म्हणून भारतीय संविधान आणि या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। आणि संविधान सभेने स्वीकृत केलेले संविधान 26 जानेवारी 1950 या दिवसापासून अंमलात आणले गेले। म्हणजेच स्वतंत्र भारताचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून या संविधानानुसार सुरू झाला। याच दिवसापासून भारतीय संविधानानुसार भारतामध्ये प्रजेची म्हणजेच जनतेची सत्ता सुरू झाली। म्हणजेच भारत देश या दिवसापासून प्रजासत्ताक देश बनला। म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।